शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, लांजामध्ये 32 एकरात नर्सरी आणि आजचं लोडिंग चाललं आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर आय टीमध्ये जॉब करणारे श्री कुणाल माने सर. हे फलटण तालुक्यातील गाव आहे. ढवाळवाडी निंबोरे म्हणून येतं, तालुका फलटण, जिल्हा सातारा. आता सरांनी आपल्याकडं मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ जी बुटकी जात आहे, लावली की 2.5-3 वर्षात फळधारणा चालू होत्या. अशा प्रकारची रोपं लोडिंग चाललेली आहेत. त्याचबरोबर सरांनी लोटन नारळ घेतलेला आहे. लोटन नारळ हा गुजरातमधला, जुनागडमधला नारळ आहे आणि हा मलेशियन ग्रीन डॉर्फ केरळमधली क्रॉस पॉलिनेशन, ज्याच्यामध्ये पाणी चवीला गोड. नारळामध्ये पाण्याचं प्रमाण 400-450 मिली. नारळ लागल्यापासून 7 ते 8 महिन्यात नारळ पाणी आणि नाही तोडलं की 11 महिन्यात खोबरं तयार होतं. स्वतःचे मदर प्लॅन्ट आहेत. क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड बुटकी जात आहे. जमिनीपासून 1 ते 1.5 फुटावर नारळ लागणार आणि रोप लावल्यापासून 2.5 ते 3 वर्षात फळधारणा चालू होणारी अशी ही मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ, ज्याच्यामध्ये पाणी चवीला गोड येणार, पाणीही जास्त, खोबरंही जाड. अगदी सुकं खोबरं म्हटलं तर 3 नारळ फोडले की 1 किलो खोबरं तयार होणार आहे. ही मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ बघू शकता. आता अशा प्रकारे रोपं जी खराब वाटतात ती बाजूला काढलेली आहे शॉर्टिंग करून. आणि नर्सरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात असल्यामुळं आज 44 वर्षापूर्वीची नर्सरी आहे. शासनमान्य नर्सरी आहे. फळबाग योजनेला आपल्याला अनुदानाला बिल मिळतं. आता रोपं आल्यानंतर शेतकरी बंधूंनी एक 8-10 दिवस रोपं ठेवायचे आहेत. ठेवताना फक्त असा पट्टा जो दाखवलेला आहे आपल्याला, असा पट्टा लावायचा आहे, जेणेकरून या पट्ट्यामुळं दोन्ही साईडला पाणी मारता येतं. 4चा पट्टा बघू शकता शेतकरी बंधू. तुमच्याकडे झाड असेल तर झाडाखाली ठेवा, झाड नसेल तर आपण ओपनला ठेवली तरी चालतात. फक्त घरात किंवा पत्र्याखाली ठेवू नका, जेणेकरून रोपांना हवा गिळती राहिली पाहिजे आणि रोप आपल्या वातावरणात तरडी झालं पाहिजे. आता नारळ लावताना आपण ही जी 20x15 झिगझॅग पद्धतीने लागवड करू शकतो. एकरामध्ये आपल्याला 160 रोपं लागणार आहेत. त्यामध्ये झिगझॅग म्हणजे पहिली लाईन आपण ज्यावेळी 15-15 फुटावर लावत जातो, मधलं अंतर 20 फूट ठेवतो आहे. 2 नंबरची लाईन 7.5 फूट मागे घ्या, तिथं पहिलं रोप लावा. त्यामुळे त्रिकोण तयार होतो, ज्याचा फायदा आपल्याला व्हेंटिलेशन, हवा गिळती राहते आणि उत्पादन चांगलं निघतं. कारण याचं आयुष्यमान 50 वर्ष आहे. त्यामुळे आपल्याला शेतकरी बंधू झिगझॅग पद्धत करणं प्रत्येक फळ पिकात, फळझाडामध्ये त्यासाठी फायद्याचं पीक आहे. झिगझॅग केल्यामुळे मधलं अंतर 20च राहणार, फक्त 2 रोपातलं अंतर वाढणार आहे आणि मागं पुढं झाल्यामुळे एकमेकाला पाणी टेकणार नाही. अशा पद्धतीने जर आपण मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळाची जर लागवड 20x15 केली तर 160 रोपं लागतील. 20x20 केली तर 120 रोपं लागतील. आणि बांधाला जर लागवड केली तर आपल्याला 15x15 लागवड करायची आहे. तर अशा प्रकारची शासनमान्य नर्सरी असणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. त्याचबरोबर आता शेतकरी बंधू नारळ शेती करतो आहे आपण. अशा महाराष्ट्रात माझ्या 700 बागा लागलेल्या आहेत. ज्या शेतकरी बंधूंना चॅनलवरती सबस्क्राईब केल्यानंतर मी गावाची नावं सांगितलेली आहेत. जसं की आपल्याला नारळाची जर बागा बघायची असतील तर नारळाच्या बागा आपल्या महाराष्ट्रामध्ये 700 लागलेल्या आहेत. त्यामध्ये श्री API बनसोडे साहेब, जे भांडुपला पोलीस अधिकारी आहेत, साहेबांची बाग जी आहे ती मंगळवेढा सलगर गावात आहे. 700 नारळ दिलेला आहे. नारळ त्यांनी गेल्या महिन्यामध्ये विकलेला आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात लागवड आहे. आपले महेंद्र ठाकरे सर, जे महिंद्रा कंपनीमध्ये गोव्याला आहेत, कळवणमध्ये मालपाटणे म्हणून गाव आहे, तिथं पण नारळ लागलेली बाग आहे. तिने 1700 नारळ विकलेला आहे. त्याचबरोबर आपली जी दुसरी बाग आहे ती ह्याच्यामध्ये बाग आहे, जे आपलं कुरुल कामतीमधील विष्णुपंत माळी काका असतील त्यांची बाग आहे. तसेच आता धाराशिवमधील वैजनाथ माळी साहेब असतील, निती गावामध्ये लागवड आहे. त्याचबरोबर केजमध्ये श्याम ससाने असतील, सोनी जवळ गाव आहे. परिवैजनाथमध्ये गोवर्धन मुंडे काका असतील, जालना परतूरमध्ये बाणाजीवाडीमध्ये बाण पाटील साहेब असतील, रोहिलागडमध्ये सतीश होलगे पाटील असतील. त्याचबरोबर भालगा शिवारला जोगदन साहेब, जे कामगार आयुक्त मंत्रालयात आहेत. अशा लोकांनी आपल्या नारळ शेती, ज्यांना शेती करायला वेळ नाही, त्यांनी एकदा जर नारळ शेती केली तर 50 वर्षाचं आयुष्यमान आहे. आणि जसा बुंदा वाढेल तशी फळं वाढत जातात. सरासरी वार्षिक उत्पादन 350 ते 450 नारळ. जो नारळ आपल्याला नारळ पाणी शाळेसाठी म्हणून विकला जाणार आहे, ते सरासरी 450 नारळ आपल्याला वर्षाचं उत्पादन आहे. आणि बुंदा वाढेल तसं अगदी आपल्याला उत्पादनाचा बेस वाढत जातो. हे जर लाईव्ह उदाहरण जर बघायचं असेल तर अक्कलकोटला किनीवाडीमध्ये सूर्यकांत माळीसाहेब असतील, कराडमध्ये आपल्याला श्री जाधव साहेबांची बाग कृष्णा हॉस्पिटलच्या मागं आहे.
अशा सर्व ठिकाणी आपल्या बागा आहेत. तर शेतकरी बंधू आता नारळ पाणी 6 ते 8 महिन्यात नारळ पाणी तयार होतं, 11 महिन्यात खोबरं तयार होतं आणि बुटकी जात असल्यामुळं जमिनीपासून 1-1.5-2 फुटावरती जसा जमिनीचे पोत असतो, खडकाळ जमीन असेल तर अगदी आपल्याला 2.5-3 फुटावरती नारळ आणि काळी जमीन असेल तर 1.5-2 फुटावरती नारळ लागतात. त्याचबरोबर नारळाला जे आपल्याला खत पाण्याचं नियोजन आहे ते आपल्याला सर्व दिलं जातं. तसेच प्रॉपर आपण फवारणी खताचं नियोजन केल्यामुळं आपल्याला लागवडीपासून सर्व मार्गदर्शन मिळतं. तर श्री कुणाल माने सर जे IT मध्ये जॉब करतात, शेती भरपूर आहे, शेती करायला वेळ नाही, यासाठी त्यांनी 450 नारळ घेतलेला आहे आणि तो लोडिंग चाललेला आहे. आता गाडी जी थप्पी आहे ती थप्पी बघू शकतो. याच गाडीमध्ये आपण श्री इंद्रजित मोहिते बाबा रेटरे त्यांची पण रोपं भरणार आहोत. असं आपण शेअरिंगवरती रोपं देत असतो. तर शेतकरी बंधू ही जी रोपं आहेत खात्रीशीर योग्य सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, लांजामध्ये 32 एकरात नर्सरी, 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपला दिवस शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.